ज्या अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत त्या आदरणीय सुनंदाताई गोड आणि मंचावर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व भगिनी आणि ज्यांनी सर्वांनी मार्गदर्शन केलं अशा संपूर्ण माझ्या भगिनी आणि माझे बंधू या सर्वांना मी जय भीम जय शिवराय. आज या कार्यक्रमाच्या जे आयोजक आहेत ते फुले विद्वत सभा आणि ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघ या आयोजकांनी मला बोलवलं आणि मला पाचारण केलं, तसेच बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आयोजकांचे अतिशय मनपूर्वक आभार मानते. आदरणीय अवंगा सरांनी मला आमंत्रित केलं, तसेच फुले विद्वत सभा यांनी मला आमंत्रित केलं, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. सर्वांनीच आधीच्या माझ्या सर्व वक्त्यांनी अतिशय सुरेख आणि व्यवस्थित असं मार्गदर्शन केलं आणि मला सांगायचं आहे की सर्वांनी सावित्रीबाई फुले यांनी काय केलं आणि आता आपण काय करत आहोत याबद्दल माहिती दिली आणि आपण सर्वांनी हे महत्त्वाचं हे बघायचं आहे की कुठलंही कार्य करायचं म्हटलं की सर्वात अगोदर ही आपल्याला पाहिजे संधी. संधी म्हणजे सरांनी बोलवलं नसतं तर आपण इथं एकही जण बोललं गेलो नसतो आणि आपले विचार इतके सुरेख विचार लोकांपर्यंत पोहोचवल्या गेले नसते. सर्वात महत्त्वाची असते संधी. आणि तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की शिवरायांच्या अगोदर या भारतामध्ये किती वाईट परिस्थिती होती आणि शिवाजी महाराजांच्या नंतर बहुजनांची परिस्थिती त्यापेक्षा सुद्धा बिकट झाली. म्हणजे अगोदर होती, शिवरायांच्या अगोदर होती, शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं, सर्व बहुजनांना स्वातंत्र्य दिलं आणि नंतरची परिस्थिती म्हणजे पेशवाई. या पेशवाईच्या काळामध्ये बहुजनांची परिस्थिती इतकी बिकट झाली आणि याच काळामध्ये म्हणजे याच काळामध्ये जाती सुद्धा स्थापन झाली. या अगोदर जाती नव्हत्या, सर्वांना माहिती आहे. या अगोदर वर्ण व्यवस्था होती है ना. आणि वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे सर्व 3% आहेत आणि उरलेला पूर्ण 97% समाज कोण आहे? शूद्र. बहुजन आहे, शूद्र आहे है ना. आणि या शूद्रांना या भारतामध्ये शिक्षणाची संधी नव्हती. शिक्षणाची संधीच नव्हती. मग संधीच नसेल तर तुम्ही काही करू शकाल का? तर अजिबात नाही. म्हणजे शिक्षणाचं कानावर जरी पडलं ओम नमः शिवाय किंवा काही तर कानात शिसं ओतलं जायचं. तोंडाने जर आपण ओम नमः शिवाय वगैरे काहीतरी बोललो किंवा एखादा पाडा वगैरे म्हटला दुसऱ्याचा ऐकून, तुम्ही अनेक पिक्चर बघितले असतील की आपली जीभ कापल्या जायची है ना. म्हणजे संधीच उपलब्ध नव्हत्या. जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले तेव्हा कुठं इथल्या सर्व पारंपरिक सती प्रथा असेल आणि अशा अनेक प्रथा असतील सती प्रथेसारख्या की पुनर्विवाह केला जाणार नाही, महिलांनी घरातच बसावं. महिला आणि इथले सगळे बहुजन हे शूद्र आहेत. महिला मग ती कुठल्याही जाती असो, ब्राह्मण जातीची का असो ना, ती सर्व शूद्र. स्त्रीला कुठल्याही चांगल्या कार्यामध्ये स्थान नव्हतं. कुठलाही निर्णय घ्यायचे असेल तर ते पुरुषांनी घ्यायचे घरातले. एखाद्या आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बाल विवाह त्या काळात होत होते. एखाद्या 8-9 वर्षाच्या मुलीची 60 वर्षाच्या माणसाशी लग्न लावून दिले जायचं. ही जेव्हा वयात यायची 15-16 वर्षाची व्हायची तेव्हा हा माणूस मरून जायचा आणि या अशा माणसाच्या सरणावर जिवंतपणे महिलेला जाळलं जायचं. बरोबर असली तरी सुद्धा जाळलं जायचं आणि तिच्या किंकाळ्या लोकांना ऐकून
होतं. म्हणून प्रत्येक ज्योतिबांच्या प्रत्येक वाक्यामध्ये इंग्रज मायबाप सरकार असं लिहिलेलं आहे. आज जेवढेही काही महापुरुष होऊन गेले, म्हणजे क्रांती सूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब असतील, यांनी कशासाठी फक्त शिक्षणावर लक्ष दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्योतिबांना आपले गुरु मानत होते. कशासाठी की यांनी बहुजनांसाठी, संपूर्ण बहुजनांसाठी, कुठलाही जातीभेद न करता संपूर्ण बहुजनांसाठी ज्योतिबांनी आपला हौद, पाण्याचा हौद खुला केला. महिला शाळा काढल्या, शूद्रांसाठी शाळा काढल्या, दलितांसाठी शाळा काढल्या, तसेच बाल सुधार गृह सुरू केले. आणि विशेष म्हणजे त्यांच्या फुलेवाड्यामध्ये कोणीही या, म्हणजे त्या काळात इतका समजा सायन्स प्रगत झालेलं नव्हतं, त्याच्यामुळे कुठलीही मुलगी, म्हणजे अशा अनेक शिकार व्हायच्या दुसऱ्यांच्या, ज्या मुली गरोदर व्हायच्या, ज्यांचं लग्न झालेलं नसायचं, त्या कुठेही आपले मुलं पाडायच्या. आणि आतापर्यंत ही परिस्थिती होती की एखाद्या कचऱ्याच्या डब्यात आपल्याला अर्भक दिसत होतं. तर अशा परिस्थितीत ज्योतिबांनी तुमचं नाव कुठेही उघड होणार नाही ही काळजी त्या महिलांना दिली, तो विश्वास दिला. आणि म्हणून महिला तिथं यायच्या आणि गरोदर होऊन चालल्या जायच्या. आणि त्यातला एका ब्राह्मण महिलेचा जो मुलगा होता, त्यांनी तो दत्तक घेतला, त्याला मूल नसल्यामुळे, आणि म्हणून त्यांचा सांभाळ त्यांनी केला आणि पुढे जाऊन त्या यशवंताला डॉक्टर केलं. आणि त्यांच्याच नावावरून बाबासाहेबांनी आपल्या मुलाचं नाव सुद्धा यशवंत ठेवलं. आणि त्यांच्याच गुरु मानत होते, म्हणून त्यांच्याच ज्योतिबांचा फुलेवाडा हे 395 हे त्यांचा क्रमांक होता घराचा. त्याचवरून संविधानामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी त्यांना ट्रिब्यूट म्हणून 395 कलम टाकलेले आहे. आणि हे सर्व तुम्ही आम्ही भारतामध्ये तरी कुठलाही संघर्ष केलेला नाही, स्त्री पुरुष समानतेसाठी केलेला नाही, किंवा कुठल्याही मतदानासाठी सुद्धा केलेला नाही, किंवा कुठल्याही शिक्षणासाठी सुद्धा केलेला नाही. सावित्रीबाईंनी आपल्याला इंग्रजांच्या काळात शिक्षण दिलं आणि त्यातला कायद्यामध्ये जे रूपांतरित केलं ते बाबासाहेबांनी केलं. म्हणून जेवढे सावित्रीबाईंचे उपकार आपल्यावर आहेत, तेवढेच बाबासाहेबांचे उपकार या स्त्रियांवर आहेत. स्त्रिया आज ह्या उभ्या राहत आहेत. आपल्याला कुठल्याही मठाची साध्वी होता येत नाही, पण आज आपण भारताच्या राष्ट्रपतीपदी सुद्धा विराजमान होतो, ते केवळ संविधानाचे शस्त्र आहे. आणि हे संविधान जर वाचवायचं असेल तर आज ही खरी गरज आहे की प्रत्येक घरात जाऊन आपल्यासारख्या इथं बसलेल्या सर्व विचारवंत महिला आणि पुरुष या सर्वांना माझी विनंती आहे की आपण आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढ्या घरापर्यंत जाऊन आपण आज 2024 मध्ये ही आपल्याला वैदिक संस्कृती पुन्हा येऊ पाहत आहे. वैदिक संस्कृतीमध्ये अर्थातच मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना स्थान आहे हे तुम्ही एकदा वाचून बघा. त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये संविधान असायला पाहिजे, त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये मनुस्मृती सुद्धा असायला पाहिजे. कारण मनुस्मृतीमध्ये तुम्हाला तुमच्यावर किती अन्याय आणि अत्याचार झाले होते हे सुद्धा तुम्हाला समजणं किंवा कळणं खूप आवश्यक आहे. तरी मी 2 मिनिटं वेळ घेतला होता, थोडंसं जास्त बोलले, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि मी माझा संपूर्ण वेळ आमच्या अध्यक्षांना देते. मला बोलवलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा धन्यवाद करते आणि जय भीम जय श्रीराम. आभार ताई.